हॅलो गाईज. तर स्टोरी बघून समजलंच असेल की आज काय स्पेशल आहे. तर आज आणलेल्या आहेत चिंबोऱ्या, जे की मला माझ्या मम्मीने पाठवून दिल्या आहेत. आणि बघू शकता त्यांची साईज. आणि ह्याच्यामध्ये जास्त कुर्ल्या आहेत, म्हणजे 4 कुर्ल्या आहेत आणि 2 डेंगे आहेत. आणि त्याच्यानंतर मी पटापट त्यांना धुवून घेतले आणि स्वच्छ पाण्यात धुवायचे, कारण त्यांना खूप चिखल वगैरे असतो. त्यानंतर मी हे मोडून घेतले, सगळं एकत्र करून ठेवले. परत 2 पाण्यात मी परत धुवून घेतले. आणि तुम्ही बघू शकता की सगळी चिंबोडी घोडाने भरलेली आहेत. त्याच्यानंतर मग लसूण, मी फक्त लसूणवरच कालवण बनवते, कोणताही मच्छीचं कालवण असलं तरी. आणि 2 प्रकारचेच मसाले टाकते, एक हळद आणि एक आपला आगरी मसाला. त्याच्यामध्ये आणखी कोणतेच मसाल्याचा यूज मी करत नाही, बघू शकता तुम्ही. आणि मग ह्याच्यामध्ये मी तेल तापल्यानंतर लसूण परतून घेतला आहे. आणि मी हळद टाकले, फक्त हळद टाकली होती फोडणीवर, बाकी काहीच टाकला नव्हता. आणि बाकी मसाले मी सगळे चिंबोऱ्यावर टाकले होते. त्याच्यानंतर मग मी वैरून घेतला कालवण. सीन गाईज असं झालं की टोप पडला छोटा. मग मी परत दुसऱ्या टोपात घेतलं आणि म्हणजे दुसऱ्या टोपात टाकून घेतलं कालवण. आणि चांगल्या अशी एक उकळ घेतली आणि वाटणसुद्धा मी टाकलेलं आहे. सिम्पली वाटण म्हणजे आपल्या खोबऱ्याचंच टाकलेलं आहे. आणि बघू शकता की आपली चिंबोरा थाली किती, म्हणजे गाईज आय नो की तुमच्या पण तोंडाला पाणी येत असेल, तर तुम्ही पण अशी रेसिपी बनवा. आणि आपल्या व्लॉगला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. सी यू नेक्स्ट व्हिडिओ.